नमस्कार. अ, आज आहे 31 डिसेंबर 2023 आणि मी आज आलो आहे आमच्या मामाच्या गावाला. मामाचं गाव म्हटल्यानंतर इथे हिरलोक म्हटलं की मामाचं गाव म्हटल्यानंतर सावंतसाहेब आहेत त्यांचा प्रोजेक्ट आठवतो आणि मामाचं गाव म्हटलं की आम्हाला लहानपणीचे दिवस आठवतात. इथे आमच्या मामांचं घर होतं पहिलं. अ, म्हणजे आपण त्याला आजोळ जे म्हणतो. त्याच्यानंतर इथे जमीनदोस्त झालं होतं. नंतर आमच्या मावशी ज्या आहेत आशा सुनील शिंदे आणि माझी आई वंदना सुभाष राणे यांच्या दोघींच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली आणि या वास्तूचा आता एकच उद्देश आहे, की अ, म्हणजे माझे जे आजोबा आहेत, माझ्या आईचे वडील आणि आई या दोघांच्या नावाने ही वास्तू उभारली आहे. अजून त्याला बोर्ड वगैरे लावला नाही. पण येत्या 2-3 दिवसात आम्ही त्याला बोर्ड लावून तिथे नेमका काय प्रोजेक्ट करतोय ते सगळं सांगतोय. इथल्या ज्या जमिनी होत्या ते इथले आमचे स्थानिक जे मामा होते, त्यांना आम्ही हक्क सोडपत्राद्वारे यापूर्वीच दिल्या आहेत. परंतु इथला जो हा 5 गुंठा जो काय प्लॉट होता, तो मात्र आम्ही आजोबांच्या नावाने एक मोठी वास्तू उभी करण्यासाठी, मोठं एक भवन साकारण्यासाठी ही आम्ही राखून ठेवली आहे. अ, आणि ह्याच्यात आम्ही इथे सामाजिक उपक्रम, वारकरी संप्रदायासाठी सामाजिक उपक्रम, अ, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी ही जी वास्तू आहे त्याच्याच समोर एक मोठा मंडप उभा करून, अर्थात ते लगेच होण्यासारखं नाही आहे. जसं-जसं जमिनी बाकीच्या विकल्या जातील वडगावच्या, त्याच्यातला जो पैसा येईल तो इथे सत्कारणी लावून इथे सुसज्ज असं लोकांना सेवा देणारं म्हणजे अ, सामाजिक सेवा देणारं, इथे व्यावसायिक सेवा नसेल, जास्त करून सामाजिक सेवा असतील. ते इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, विशेषतः वारकरी संप्रदायातल्या ज्या कोण ज्येष्ठ पुरुष आणि महिला आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या समस्या निवारण्यासाठी नक्कीच इथे एक चांगला उपक्रम राहील. तर हा उपक्रम लवकरात लवकर साकारण्यासाठी भाडगाव येथील जमिनी चांगल्या दराने गेल्या पाहिजेत. मगाशीच व्हिडिओत मी म्हटलंय, की त्या चांगल्या दराने गेल्या पाहिजेत. तर तिथला प्लॉट आमचा सेल झाल्यानंतर इथे जे काय आता बाकीचं इथे हे आहे तिथे क्लीन करून लवकरात लवकर आम्ही 21 तारीखच्या अगोदर इथे भव्य-दिव्य असं जरी नाही झालं, तरी स्व स्वच्छ आणि सुंदर दिसायचं असं एक आराखडा इथे तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करतो. इथे सुद्धा कोणाच्या काही तक्रारी किंवा हरकती असतील तर त्या कळवाव्यात. माझा नंबर ऑलरेडी आहे. फक्त आता ह्या व्हिडिओमध्ये मी हात जोडून एकच सांगतो, की कोणी कॉल करत राहू नये. कारण भडगावच्या जमीन विक्री संदर्भात जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला, साधारण आत्ताच त्याचे 7,000 व्ह्यूज झालेत. तर त्याच्यामुळे काय होतं एवढ्या सगळ्यांना म्हणजे त्या साधारण 150 कॉल झाले, आम्हाला जमीन पाहिजे. तर एवढ्या जणांना उत्तरं देणं मला शक्य नाही. मीच ड्रायव्हिंग करतोय, मीच धावतोय, एकपात्री प्रयोग करतोय म्हटलं तरी चालेल. भविष्यात आता माणसं जोडली जातील त्याच्यानंतर, नंतर माझं काम हलकं होईल. पण तूर्तास तरी मला असं वाटतंय की 9764 2363 48 9764236348 याच्यावर कॉल न करता आपलं नाव, आपण कुठून आहात आणि आपल्याला जमीन कशा संदर्भात हवी आहे, त्याचं WhatsAppवर डिटेलेशन टाका. तो माझा WhatsApp नंबर आहे. नक्कीच 48 तासात त्याचा रिप्लाय दिला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया कॉल करू नका. WhatsApp मेसेज करा आणि ज्यांना भडगावची जमीन आवडत नसेल, त्यांना मी आनावमधील देऊ शकतो. ज्यांना आनावमधील आवडत नसेल किंवा सूट होत नसेल, त्यांना मी पंधूर येथील देऊ शकतो. 3-4 ठिकाणी ज्या जागा आहेत, अजून काही ठिकाणी जागा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी इतक्या वर्षात जे शोध घेतला असता, एक पत्रकार त्याचा तर भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. शोधवृत्ती ही पहिल्यापासून माझ्यात होती आणि साधारण माझ्या शोधवृत्तीतून साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या राणे कुटुंबियांच्या साधारण 178 सातबारा माझ्या निदर्शनास येत आहेत, की तिथे आमचा हक्क दिसतोय. म्हणजे त्याच्यामुळे 178 सातबारात 150 तरी निघतील असे आशावाद व्यक्त करतोय. बघूया शेवटी टेक्निकली सगळे पेपर्स गोळा करणं ह्याच्यात वेळ जातोय. रात्रीचं सध्या झोपतही नाही आहे कारण मला 21 तारीखपर्यंत त्याच्या अगोदर हे सगळं फटाफट पूर्ण करायचं आहे आणि जसं सांगितलं तसं
की 26 जानेवारी 2023 पासून मी संसारी जीवनाचा त्याग करतोय. पण त्याग केल्यानंतर हे असंच पुन्हा दिसू नये म्हणून सत्कारणी लावतोय. योग्य व्यक्तीच्या हातात गेलं पाहिजे. त्याचं काळजी घेणारा म्हणजे पालकच म्हणतो. ह्या वास्तूला किंवा ह्या जमिनीला किंवा भविष्यात बाकीच्या जमिनी आहेत त्यांना योग्य पालक निवडण्यासाठी ही माझी मोहीम आहे आणि त्याच्यामुळे धावपळीत हा व्हिडिओ करतोय. समजून घ्या आणि तुमचं सहकार्य असू द्यात. धन्यवाद.